शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन पार पडणार आहे। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांसारखे महत्त्वाचे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत। संजय राऊत यांनी तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांचे चित्रण नरकातला स्वर्ग या पुस्तकात केले आहे। दरम्यान प्रकाशनाआधी राजकीय वर्तुळात चांगलेच वार पलटवार पाहायला मिळाले होते। नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती आहे। वारंवार मेरा खास आदमी है, आप मदद करो, मेरा खास। तेव्हा अमित शाह हे फार कोणाला माहीत नव्हतं। माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं ये कौन आदमी है, आप बार बार मुझे फ़ोन कर रहे हो, कौन है आदमी जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो। बोला मेरे लिए बहुत महत्त्वपूर्ण आदमी, काम का आदमी। पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काही दुःख नाही आहे। आमदार आणि खासदार फुटले, गद्दार झाले, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला। त्यांचं राजकारण शिंद्यांचं त्यांच्यापाशी, पण ते शिवसेनेचे मालक तुम्ही कसे बनवू शकता? तुम्ही कोण आहात? ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली, त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले, हे त्यांना शोभलं नाही। म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन सोहळा होणार आहे, मात्र या प्रकाशनाआधीच आपण जर पाहिलं तर काल सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपली होती, वार पलटवार आपल्याला पाहायला मिळाले होते। अनेक संजय राऊत यांनी गौप्यस्फोट या पुस्तकामधून केलेले आहेत। आज याचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे। निश्चितच नीलम, कारण आजच्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये या पुस्तकातील आणखी काही संदर्भ आणि दावे समोर येऊ शकतात। आत्ताच सध्या तरी केलेल्या या 2 ते 3 दाव्यांमुळे राजकीय घमासान सुरू झालेला आहे। आपण पाहिलं ज्या प्रकारे की अमित शाह असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांना वाचवण्यासाठी शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरेंनी कशा प्रकारे मदत केली असे दावे या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी केले होते आणि काल त्याला चोख प्रत्युत्तरही देण्यात आलं। भाजपचे मंत्री असतील नितेश राणे किंवा खुद्द मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांनी एकंदरीत जे पलटवार केलेले होते आणि अशा प्रकारच्या कादंबऱ्या आपण वाचतच नाही असं म्हणत कुठेतरी या पुस्तकाची खिल्ली उडवण्याचं कामही मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं। मात्र आजच्या या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये शरद पवार नेमकं या पुस्तकातील संदर्भांवरती किंवा दाव्यांवरती काय भाष्य करतायत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण एकूणच शरद पवार यांनी कशा प्रकारे अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांना मदत केली या संदर्भातील जे दावे करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आता शरद पवारांकडूनही दुजोरा दिला जातोय की हे संदर्भ आणि हे दावे फेटाळले जात आहेत, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। जी नक्कीच चेतन, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।